नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत सिरिंज पंप कसा सेट करायचा आहे, कसं करायचं आहे ते बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपण बघणार आज सुरुवात करूया। तर वेगवेगळे सिरिंज पंप वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये असू शकतात, परंतु त्याचं जे आपल्याला चालू करण्याची टेक्निक असते ती एकच असते। त्याच्यामध्ये आपण 60 cc ची सिरिंज घेतलेली आहे, ती आपण त्याच्यामध्ये सेट केलेली आहे। आता या व्यतिरिक्त आपण आता ऑन कसं करणार आहे ते बघू। तर ऑन करण्यासाठी आपण पॉवर बटन आपली प्रेस करून ठेवायचे, म्हणजे स्विच ऑन करायचे। त्यानंतर काय खाली विचारलं आता हॅव यू इन्स्टॉल द सिरिंज इंस्टॉल केली का आपण? तर आपण केलेली। तर इथे आपण काय करणार आहे, 1 प्रेस करणार, म्हणजे यस प्रेस करणार आहे। 1 मी प्रेस केलेले। आता त्याच्यामध्ये चेकलिस्ट आलेली सर्व व्यवस्था आहे का, तर हे होऊन जातं। त्यानंतर आपल्याला काय करायचे, 1 साठी आता काय प्लीज सिलेक्ट करायची आहे। तर काय रेट जर सिलेक्ट करायचं असेल 1 दाबायचे, टाइम मोड सिलेक्ट करायचा आहे 2 दाबायचे, नंतर वेटनुसार जर लावायचं असेल तर आपल्याला 3, नंतर इंटरमीट। तर याच्याशिवाय आपल्याला काहीच घेणं नाही। आपलं पहिलं काय ड्रग लिप किंवा सेटिंग्स, याच्यामध्ये आपल्याला जायची जायची गरज नाही, आपल्याला फक्त रेट सेट करायचा आहे। तर मग 1 दाबायचे। तर मी ते 1 प्रेस करून घेतलं। त्यानंतर आता रेट किती चालू आहे ते 2 म्हणजे 2चं चालू आहे। तर 2चं चालू असताना आता काय करणार आहे, 2चं चालू आहे। जर मला चेंज करायचं असेल तर मी काय करणार आहे, चेंज जर नसेल करायचं डायरेक्ट स्टार्ट करून देणार आहे। 2चं लावायचं असेल तर स्टार्ट, परंतु आता मला चेंज करायचं आहे। नो राईटचा रेट लावला मी 8 ml/h। त्याच्यामध्ये आता मी एंटर करणार, त्यानंतर एंटर करून स्टार्ट करणार आहे। तर आपला सिरिंज पंप चालू झालेला आहे। तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अजून अशी व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट नक्की करा। धन्यवाद।